नोकरीमध्ये कायम करा या मागणीसाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या कर्मचाऱ्यांनी थेट आंदोलन सुरू केले। सांगलीतल्या कृष्णा नदीच्या काठावर बेमुदत उपोषण सुरू आहे। राज्यातील वेगवेगळ्या जिल्ह्यातील हजारो प्रशिक्षणार्थी कर्मचारी हे सांगलीत दाखल झाले। दरम्यान याबाबत तुकाराम महाराज यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी संजय देसाई यांनी। पाहूया। आपल्यासोबत आहे तुकाराम बाबा महाराज, त्यांच्याकडून जाणून घेऊया नेमकं या पुढची परिस्थिती त्यांची काय असणार आहे। आम्ही सांगलीमध्ये कृष्णामाईच्या घाटावरती आलो। ज्यावेळेस आम्ही माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब यांच्या भेटीसाठी 14 तारखेला मुंबई आझाद मैदानावरती जेव्हा आंदोलन करण्यासाठी गेलो होतो, त्यावेळेस आम्हाला त्या ठिकाणी सकारात्मक चर्चा तर नाही झाली, पण कुठल्याही पद्धती ठोस आश्वासन देखील प्राप्त झालं नाही। म्हणून आम्ही पुन्हा एक वेळ कृष्णामाईच्या आता जायचं कुठं तर लाडके मामा आहेत त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला आंदोलन करायचं नाही, त्यांच्या विरोधामध्ये आम्हाला बोलायचं नाही। लाडके मामाने जो शब्द दिला तो शब्द पाळावा म्हणून आम्ही आईकडं, कृष्णामाईकडं जे कुशीत घेते त्या कृष्णामाईकडं आम्ही आलो। त्या माईला आम्ही सांगतो की आमची मामाची भेट घाला आणि हे जे मुलं बसलेले आहेत त्या मुलाला वाऱ्यावरती सोडू नका, जो दिलेला शब्द पाळावा। यासाठी आमचं आजपासून अमरण उपोषण ह्याच कृष्णामाईच्या घाटावरती असणार। आणि इथं आम्ही जोपर्यंत आमची हक्काची भाकर प्राप्त होत नाही, सरकारकडून ठोस निर्णय मिळत नाही, तोपर्यंत सकारात्मक चर्चा होत नाही, तोपर्यंत आम्ही ही कृष्णामाई सोडणार नाही। आणि माईपाशी बसून इथून जे काय होईल ते कृष्णामाई आम्हाला पूर आला तर झाडावर चढू नाहीतर होडीत बसून जाऊ, पण आम्ही ही जागा सोडणार नाही, हे आमच्यावर निर्णय ठाम आहे। आपण पाहताय राज्यातील सर्व प्रशिक्षणार्थी या ठिकाणी कृष्णा गटाच्या त्या ठिकाणी बसलेले आहेत। कमीत कमी 4 ते 5 हजार हे प्रशिक्षणार्थी आहेत। पूर्ण राज्यातून आलेले आहेत, प्रत्येक जिल्ह्यातील असतील, तालुक्यातील असेल, प्रतिनिधी असेल, ते आलेले आहेत। ते आजपासून या ठिकाणी अमरण उपोषणाला सुरुवात केलेली आहे। आणि आपल्यासोबत हे तुकाराम बाबा त्यांचं नेतृत्व करत। कॅमेरामॅन सुजितसह संजय देसाई, लोकशाही मराठी, सांगली। 11 महिन्याचं जेव्हा प्रशिक्षण दिलं तर तुम्ही आम्हाला तिथे स्थायिक ठेवा, आम्हाला इकडे तिकडे वन फिरवू नका, कारण तुम्ही आमच्या पोटाची भाकर तोंडाजवळ आणली आणि आता ती भाकर तुम्ही हिसकावून घेता। याबद्दल सगळ्या प्रशिक्षणार्थ्यांना खंत वाटत आहे, कारण आजपर्यंत जे प्रशिक्षणार्थी इकडे तिकडे कुठेही 20,000 30,000वर काम करत होते, पण ते हे शासनाचं काम आहे म्हणून त्यांनी ते हातचं काम सोडून ते जेव्हा या प्रशिक्षणात आले तर त्या प्रशिक्षणार्थीच्या गरिबाच्या पोटाची भाकर सरकार तुम्ही छिनू नका, एवढीच आम्हाला नम्र विनंती आहे। आम्हाला कायमस्वरूपी रोजगार द्यावा किंवा आहे त्या ठिकाणी आम्हाला रोजगार करून द्यावा, हेच आमच्या मागण्या आहेत। आम्ही 10,000 पेमेंटमध्ये किती पण असू दे, काय पण असू दे, आम्ही ते करायला तयार आहेत। आम्ही शासनाचं काम अडवत नाही, आम्हाला गरज आहे कामाची म्हणून आम्ही इथं उपस्थित आहे। आम्हाला काम द्या, आम्हाला ते स्थायी स्वरूपाचं रोजगार द्या। कधीपर्यंत आम्ही असं बेरोजगार होऊन प्रशिक्षणार्थी फिरणार? आम्ही बेरोजगार आहेच ते आहे, प्रशिक्षण बेरोजगार ती रोजगार म्हणून कधीपर्यंत फिरणार प्रशिक्षण घेऊन?